तुळजापूरची ही भवानी आंबेडकरांची कुलदेवता होती. ते आपल्या लेटर हेडवर जय भवानी लिहायचे. रमाबाईंना पंढरपुराला फार जावं वाटायचं. तुकाराम त्यांचे आवडते संत होते. तुम्हाला माझ्याकडची पुस्तकं वाचायची असतील तर माझ्या ग्रंथालयात या आणि इथंच बसून पुस्तकं वाचा, तरच मिळतील. त्यांनी खूप लोकांचे पुस्तकं घेतली, कधी परत नाही करायचे. त्यांचं रुटीन, कधी कधी 8-8 दिवस घरी पण जायचे नाही. त्यांना हिल्सा नावाची मासळी फार आवडायची आणि ते कलकत्त्यावरनं विमानाने मागवत. नदीत मासे पकडले आणि तिथंच बनवून खाल्ले. तर दुसऱ्या दिवशी एका वर्तमानपत्रामध्ये बातमी आली, हिंसक आंबेडकर. दिल्लीमध्ये त्यांच्या घराच्या बाहेर जशी बाग आहे तशी दिल्लीत कोणाकडेही इतकी सुंदर बाग नव्हती. ताजमहाल गळत होतो. त्यावेळेला बाबासाहेबांनीच ताजमहाल गळण्याची प्रक्रिया थांबवलेली होती. त्यांच्याकडे 3 पेट्स होते, टॉबी, पीटर आणि एकाचं नाव होतं मोहिनी. मोठीच बॉन्डिंग बाबासाहेबांचं त्यांच्या कुत्र्यांच्या बरोबर. आंबेडकरांसारखा वकील मिळणं म्हणजे. समाज स्वास्थ्याच्या ज्या मासिकावर एक त्यांनी कवरच एका निकेड स्त्रीचं चित्र छापले. त्या खटल्याच्या बाजूने बाबासाहेब उभा राहिले. त्यांचं दुसरं लग्न. तुमच्या समोर आता 2 चॉईस आहेत, एक तर मृत्यू किंवा दुसरं लग्न. माई आंबेडकरांनी आंबेडकरला प्रपोज केलं नाही, तर आंबेडकरांनीच माई आंबेडकरला प्रपोज केले. जेव्हा माईने तो प्रस्ताव स्वीकारला तेव्हा बाबासाहेबांनी त्यांना एक सोनसाखळी पाठवली होती आणि त्या सोनसाखळीला असं एक नांगराचं सिंबल त्या सोनसाखळीला जोडलेलं होतं. तू माझ्या भरकटलेल्या आयुष्याला बांधून ठेवणारा नांगर आहेस. माईने आयुष्यभर तेच गळ्यात घातलं. माई आंबेडकर ह्या आंबेडकराच्या प्रेयसी होत्या. बाबासाहेबांचा घातपात केला माईंनी. का माईंना बदनाम केलं? माईची बदनामी करण्यामध्ये 4 लोक पुढे होते. माईंच्या हत्येची सुपारी दिली होती. 3 मारेकरी दिल्लीमध्ये पण गेले होते. 70 पर्यंत माई ह्या अज्ञात असतात. बाबासाहेबांच्या नंतर आंबेडकरी चळवळीचा वारस कोण? माई आंबेडकराकडे चळवळ जाऊ द्यायची नव्हती. माई आंबेडकरांनी बाबासाहेबांची हत्या केली. चळवळीची हत्या कोणी केली? कोण जास्त दोषी आहे?